नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. यामध्ये आपल्याला मी तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतोय, ती अगदी इम्पॉर्टंट आहे हा पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी. हे बघा, इंटरनेट, अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल हे तीनच पार्ट आपल्याला काय करायचे याच्यामध्ये समजून घ्यायचे आहे. ते समजले तर तुम्हाला हा पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवता अगदी सोप्या पद्धतीने येणार आहे. चला तर मग बघूया. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इथं पण इंटरनेट अल्टरनेट अँगल, इथं पण आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय? आता इंटेरियर अल्टरनेट म्हणजे काय? ऑपोजिट डायरेक्शन किंवा ऑपोजिट साईडचा आणि पण तो इनर साईडला असलेला, त्याला काय आता इंटेरियर. आता हे काय बी आहे, याच्या काय ऑपोजिट. ओके, ऑपोजिट साईडला काय एच आहे, बीच्या ऑपोजिट एच आणि सीच्या ऑपोजिट ई. आतल्या साईडला ह्या दोन्ही लाईनींच्या काय, ह्या लाईनींच्या काय आतल्या साईडला असलेला म्हणजे इंटेरियर. इंटेरियर म्हणजे काय आतल्या साईड असलेला. पण अल्टरनेट म्हणजे काय ऑपोजिट डायरेक्शन असणारा अँगल, त्याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता मग सीचा इंटेरियर अल्टरनेट अँगल काय आहे तुमचा ई, बरोबर. नंतर बीचा इंटेरियर अल्टरनेट अँगल तुमचा एच हा आहे. ही झाली तुमची फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर इंटेरियर अल्टरनेट अँगलची. आता सेकंड आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये काय असतं तुमची, आता हा अँगल तुमचा हे बघा, इथे पण काय आहे, इथे ही डायग्राम काय केली उभी केलेली, फक्त ह्या साईडला डायरेक्शन केलेली इकडे आणि दोन ॲरो आडवे काढलेले. याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल असेल तर काय एचचा एच राहील, आरचा डब्ल्यू राहील, हे लक्षात ठेवा. आता सेकंड बघू करस्पॉन्डिंग अँगलमध्ये. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये काय असतं, करस्पॉन्डिंग अँगलमध्ये सेम डायरेक्शनला जाणारे, एकाच डायरेक्शनला जाणारे सेम साईडले. आता हे बघा, हे दोन ॲरो आहे याच्यामध्ये, बरोबर. आता पीचा करस्पॉन्डिंग अँगल काय असेल डब्ल्यू, म्हणजे इकडेच जाणार आहे दोन्ही पण आणि वरतीच आहे बघा, इकडे वरतीचे हा पण वरतीचे, बरोबर. या लाईनच्या या पॉईंटपासून वरती, या पॉईंटपासून हा वरती. आता क्यूचा काय इकडे जाणार आहे ही बघा, आणि अँगल कसा होणार आहे असा क्रिएट होणार आहे. इथे हा क्यू असेल तर ह्या लाईनीचा काय असेल एक्स असेल. इथे खाली पण बघा आर असेल तर वाय, एस असेल तर झेड. ही झाली तुमची करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल पण समजलं तुम्हाला. आता इंटेरियर अँगल्स आपण याची ॲन्सर नंतर बघणार आहे 2 मिनटातच, फक्त यांनी समजून तुम्हाला कन्सेप्ट देतो. इंटेरियर अँगल म्हणजे काय सेम साईड आणि इनसाईड, सेम साईडला असणारे आणि म्हणजे काय सेम साईड म्हणजे काय एकाच साईडला. आता बीचं काय ई राहील, सीचा एच राहील, बरोबर. असे असणारे त्याला म्हणतात इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर हे काय हे आतल्या साईडला बघतात. हे दोन्ही ॲरो आहे, आता याच्या आतली साईड कोणती, ह्या दोन्हीच्या मधली, म्हणजे हे दोन्ही ॲरो जाते ही बाहेरची, आणि एक्सटेरियर म्हणले तर ही बाहेरची, हे आउटर साईडचे, ह्या ॲरोच्या बाहेरच्या साईडचे. ओके, आणि इंटेरियर म्हणल्यावर आतल्या साईडचे. तो पण एक पॉईंट याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर म्हणल्या एचा एफ झाला, डीचा जी झाला, आणि इंटेरियर अल्टरनेट अँगलमध्ये काय झालं याचा अल्टरनेट इकडे. ओके, आणि इंटेरियर अँगल म्हटलं काय सेम डायरेक्शन, ओके सेम साईडला असलेला. आता सीचा काय एच, बीचा ई, म्हणजे सेम साईडला चालली आहे तुमची, त्याला इंटेरियर अँगल म्हणतात. चला तर मग आता प्रॅक्टिस सेट सोडवायला सुरुवात करू. अँगल करस्पॉन्डिंग अँगल फर्स्ट आहे अँगल पी अँड. आता पीचा करस्पॉन्डिंग अँगल काय, पीचा करस्पॉन्डिंग अँगल आहे आपला डब्ल्यू. हे बघा सेम डायरेक्शन, बरोबर, सेम डायरेक्शनला चालली, कोण असाच तयार होतोय दोघांचा पण, बरोबर. अँगल याला म्हणता करस्पॉन्डिंग अँगल, सेम डायरेक्शन आणि सेम साईड. आता क्यू आहे तुमचा, क्यूचा असा होतोय, क्यूचा मग कोणता राहील एक्स, बरोबर. नंतर आर बघा कुठे आर असा खाली होतोय, मग ह्या लाईनला पण कुठे बघायचा खाली असा कोणता वाय. ओके, नंतर नेक्स्ट आहे एस कुठे आहे तुमचा इकडे असा, मग ह्या लाईनला पण असा बघायचा, काय आला तुमचा झेड,
झालं. आता इंटरियल अल्टरनेट अँगल. इंटरियल अल्टरनेट अँगलमध्ये काय करशाल तुम्ही? इंटरियल अल्टरनेट म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, ऑपोजिट साईड आणि ऑपोजिट डायरेक्शन असणारा. आता ऑपोजिट साईड यसचा ऑपोजिट काय येईल तुमचा? यस येते, बरोबर. यसचा ऑपोजिट काय? एक्स. इंटरियल साईड म्हणजे आतल्या साईडला असा कोण असणारा, याचा पण आतल्या साईडला पण ऑपोजिट. याच्या ऑपोजिट काय? हाय या लाईनच्या ऑपोजिट आहे बघा, हे ऑपोजिट झाले याच्या, आणि हा डब्ल्यू याच्या ऑपोजिट झाला, बरोबर. आता हे काय झाले? याच्या ऑपोजिट एक्स, इथे आन्सर येणार आहे तुमचं एक्स, बरोबर. आणि डब्ल्यूचं ऑपोजिट काय येणार आहे तुमचा? आर. हे बघा डब्ल्यूचं ऑपोजिट काय येणार आहे? आर. हां, बरोबर. नेक्स्ट आता ऑब्झर्व द अँगल शोन इन फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल. आता याच्यामध्ये सेम तेच क्वेश्चन आहे, फक्त इथं तुम्हाला लिहायचे. हे त्यांनी इथं एक एक दिलेलं होतं, त्याच्या ऑपोजिटचं विचारलं होतं, म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग विचारलं होतं, त्याच्या अल्टरनेट विचारलेलं होतं. आता इथं तुम्हाला डायरेक्ट पूर्ण लिहायचं आहे. ओके, चला तर मग बघूया. आता यामध्ये इंटरियर अल्टरनेट अँगल. इंटरियर अल्टरनेट अँगल काय असेल तुमचा? इंटरियर अल्टरनेट अँगलमध्ये बघा मी काय लिहिलेलं आहे इथं? अँगल सी अँड अँगल ई. अँगल सी अँड अँगल ई हे काय झाले? इंटरियर म्हणजे आतल्या साईडचे, बरोबर. या दोन्ही लाईनच्या काय झाले? आतल्या साईडच्या, मधल्या साईडचे झाले. ओके, या लाईनीच्या आतल्या साईडचे. पण काय झालं? अल्टरनेट म्हणजे काय? सीचा अल्टरनेट हा, बीचा अल्टरनेट हा. ओके, सीचा अल्टरनेट काय लिहिलं मी? अँगल सी अँड अँगल ई, नंतर इथं कॉमा द्यायचा आहे, नंतर अँगल बी आणि अँगल एच. झाला फर्स्ट क्वेश्चन तुमचा इंटरनल अल्टरनेट अँगल. आता सेकंड आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये काय आहे तुमचं? सेम डायरेक्शन आणि सेम साईड असणार. आता इथे सेम बघा, याचा काय होईल तुमचा? अँगल ई. करस्पॉन्डिंग अँगल लिहायचं, त्याच्या पुढे डॅश करून अँगल ए अँड अँगल ई, बरोबर. नंतर हे बघा, आता अँगल इथं बघा, हे करा तुम्ही दाखवून ठेवा. अँगल बी याच्यामध्ये पण सेम असंच करा. काय उठतोय? अँगल एफ, बीचा एफ, बरोबर. अँगल बी अँड अँगल एफ. आता थर्ड कोणता आहे? अँगल सी. हे बघा असं करा, अँगल सी, बरोबर. इकडं पण असंच बोट ठेवा. काय येतोय त्याचा? अँगल जी. बीचा अँगल एफ, सीचा अँगल जी. आता इकडे बघा डी, अँगल डी सेम असंच ठेवलं. काय येतोय? एच अँड अँगल एच. हे काय आहे? करस्पॉन्डिंग म्हणजे सेम डायरेक्शन असणारे आणि सेम साईड असणारे, यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. इंटरियर अँगल्स तुम्हाला याच्या फिलिंग द ब्लँक्स पण विचारू शकता. याच्यामध्ये पण ते मी सांगतोय सेम साईड आणि इनसाईड्स असणारे. ओके, सेम डायरेक्शन सेम साईड असणारी करस्पॉन्डिंग अँगल. इंटरियर अल्टरनेट अँगल काय? ऑपोजिट साईड आणि ऑपोजिट डायरेक्शन असणारे इनर साईडला, त्यांना म्हणतात इंटरियर अल्टरनेट अँगल. आता इंटरियर अँगल्स. तर इंटरियर अँगल्समध्ये काय आहे तुमचं? सी अँड अँगल एच. याच्यामध्ये काय? सेम साईड आणि इनसाईड म्हणजे सेम साईड असणारी, दोन्ही पण काय? सेम साईड आणि आतल्या साईडला. ओके, म्हणजे आतल्या साईडला सेम साईडला जाणारी खालच्या. ओके, त्यांना म्हणतात इंटरियर अँगल सी अँड अँगल एच. आणि इकडं काय? बी अँड अँगल ई. अँगल बी अँड अँगल ई. हे झालं तुमचा प्रॅक्टिस सेटचं समाप्त. त्याला तर मग तुम्ही चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. इंटरियर अल्टरनेट अँगल काय असेल तुमचा? इंटरियर अल्टरनेट अँगलमध्ये बघा मी काय लिहिलेलं आहे इथं? अँगल सी अँड अँगल ई. अँगल सी अँड अँगल ई. हे काय झाले? इंटरियर म्हणजे आतल्या साईडचे, बरोबर. या दोन्ही लाईनच्या काय झाले? आतल्या साईडच्या, मधल्या साईडचे झाले. ओके, या लाईनीच्या आतल्या साईडचे. पण काय झालं? अल्टरनेट म्हणजे काय? सीचा अल्टरनेट हा, बीचा अल्टरनेट हा. ओके, सीचा अल्टरनेट काय लिहिलं मी? अँगल सी अँड अँगल ई. नंतर इथं कॉमा द्यायचा आहे, नंतर अँगल बी आणि अँगल एच. झाला हा फर्स्ट क्वेश्चन तुमचा इंटरनल अल्टरनेट अँगल. आता सेकंड आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये काय आहे तुमचं? सेम डायरेक्शन
आणि सेम साईड असणारा. आता इथे सेम बघा, एचा काय होईल तुमचा अँगल ई. करस्पॉन्डिंग अँगल लिहायचं, त्याच्या पुढे डॅश करून अँगल ए अँड अँगल ई. बरोबर. नंतर हे बघा, आता अँगल इथं बघा, हे 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 करा तुम्ही, तर आपण अँगल बी याच्यामध्ये पण सेम असंच करा. काय होतोय अँगल एफ, बीचा एफ. बरोबर. अँगल बी अँड अँगल एफ. आता थर्ड कोणता आहे अँगल सी. हे बघा असं करा अँगल सी. बरोबर. इकडं पण असंच बोट ठेवा. काय येतोय त्याचा अँगल जी. बीचा अँगल एफ, सीचा अँगल जी. आता इकडे बघा डी, अँगल डी सेम असंच ठेवलं. काय येतोय एच अँड अँगल एच. हे काय आहे करस्पॉन्डिंग, म्हणजे सेम डायरेक्शन असणारे आणि सेम साईड असणारे यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. इंटरियर अँगल्स तुम्हाला याच्या फिलिंग द ब्लँक्स पण विचारू शकता. याच्यामध्ये पण ते मी सांगतोय सेम साईड आणि इनसाईड्स असणारे. ओके. सेम डायरेक्शन सेम साईड असणारे करस्पॉन्डिंग अँगल. इंटरियर अल्टरनेट अँगल काय ऑपोजिट साईड आणि ऑपोजिट डायरेक्शन असणारे इनर साईडला, त्यांना म्हणतात इंटरियर अल्टरनेट अँगल. आता इंटरियर अँगल्स, तर इंटरियर अँगल्समध्ये काय आहे तुमचं सी अँड अँगल एच. याच्यामध्ये काय सेम साईड आणि इनसाईड, म्हणजे सेम साईड असणारी, दोन्ही पण काय सेम साईड आणि आतल्या साईडला. ओके. म्हणजे आतल्या साईडला सेम साईडला जाणारी खालच्या. ओके. त्यांना म्हणतात इंटरियर अँगल सी अँड अँगल एच. आणि इकडं काय बी अँड अँगल ई, अँगल बी अँड अँगल ई. हे झालं तुमचा प्रॅक्टिस सेटचं समाप्त. त्याला तर मग तुम्ही चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.